सर, मी नेहमी मनापासून अभ्यास करतो, पण तरीही प्रत्येक वेळी अपयश येतं. इतर विद्यार्थी माझ्यावर हसतात. गुरुजी शांतपणे म्हणाले, रिलॅक्स. हा जो ग्लास आहे तो घे आणि कॉरिडॉर मधून एक फेरी मार. फक्त बघ लोक कशी प्रतिक्रिया देतात. थोड्या वेळाने मुलगा परत आला. काय पाहिलंस? गुरुजींनी विचारलं. मुलगा म्हणाला, सर, काही जण माझ्याकडे बघत होते, काही हसत होते आणि काहींनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. सर म्हणाले, ठीक आहे, आता हा पूर्ण भरलेला ग्लास घे आणि एकही थेंब सांडू देऊ नको. परत आल्यानंतर मी उत्तर देईन. मुलगा पुन्हा निघून गेला. यावेळी त्याचं पूर्ण लक्ष फक्त ग्लासावर केंद्रित होतं. परत आल्यावर सरांनी पुन्हा विचारलं, आता काय लक्षात आलं? मुलगा म्हणाला, सर, मी फक्त ग्लासावर लक्ष केंद्रित ठेवलं, पाणी सांडू नये यासाठी. जवळजवळ सगळं पाणी वाचवलं. गुरुजी हसत म्हणाले, हेच माझं उत्तर आहे. पहिल्यांदा तू लोकांकडे लक्ष दिलंस म्हणून बरंच पाणी सांडलं. दुसऱ्यांदा तू फक्त ग्लासाकडे लक्ष दिलंस म्हणून काही थेंब गेले, पण तुला ते जाणवलं सुद्धा नाही, कारण तू इतर लोक काय म्हणतात याकडे लक्षच दिलं नाहीस. हा जो ग्लास आहे तो म्हणजे तू आहेस. जेव्हा तू लोक काय बोलतात यावर लक्ष देतोस, तेव्हा तू तुझी क्षमता सांडतोस, म्हणजेच वाया घालवतोस. पण जेव्हा तू स्वतःवर, तुझ्या मेहनतीवर आणि तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतोस, तेव्हा तुझं सर्वोत्तम बाहेर येतं, अगदी 100%. नेहमी लक्षात ठेव, यश हे आनंदाची किल्ली नाही, आनंद हीच यशाची खरी किल्ली आहे. जे काम तू मनापासून करतोस त्यात यश नक्की मिळतं. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. लोक हसतील, लोक दुर्लक्ष करतील, लोक प्रश्न विचारतील, पण मित्रांनो, तुमचं यश त्यांच्या बोलण्यावर नाही, तुमच्या फोकसवर अवलंबून आहे. आज एकच गोष्ट शिका, स्वतःचा ग्लास स्वतः सांभाळा. जर तुम्ही आजपासून स्वतःवर लक्ष देण्याचा निर्णय घेत असाल आणि शिकण्याची खरी इच्छा असेल, तुमच्याकडे वेळ कमी आहे, जबाबदाऱ्या जास्त आहेत, स्वप्न मोठी आहेत, पण बदलायची इच्छा खरी असेल, तर आजचा एक छोटासा निर्णय उद्या तुमचं आयुष्य बदलू शकतो. ही रील जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा. जर तुम्हाला खरंच तुमची जर्नी स्टार्ट करायची असेल तर हा रील मला DM करून स्टार्ट असा मेसेज पाठवा. मी तुम्हाला 1-to-1 मार्गदर्शन करेल. कॅप्शन नक्की वाचा आणि डेली 1% मोटिवेशन साठी